अलिबागला आमचा सगळा स्टाफ आहे आणि आता पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो कारण आम्ही आता निघतो इकडून. ही मेघना बाय. चला भेटू मग पुढे. आम्ही आता रस्त्यात आहे. ऊन पण खूप लागतंय. आमच्या पब्लिककडे चाललोय. चला चला स्टेशनला चुनाभट्टी स्टेशनला उभे आहेत ते लोक सगळे. आता बघूया त्यांची वाट. आता गोवंडी स्टेशनवरून आम्ही चाललोय डायरेक्ट चुनाभट्टी स्टेशनला. ॲक्च्युली सगळे चुनाभट्टीला भेटणार होते पण आमचा प्लॅन चेंज झाला. आता सगळे चाललेत CST. वाट लागली एक तर 4 वाजून. आता किती वाजले? 3:41ची वडाळा ट्रेन आली आहे. आता ट्रेनमधून पण आता आम्ही या ट्रेननी जाऊ शकत नाही कारण आम्हाला CSTच्या ट्रेननी जायचं आहे. चला भेटू मग CSTला. बाय. तर गाईज आम्ही CST स्टेशनवरून टॅक्सी केली होती जी शेअरिंग टॅक्सी आहे. 30 रुपीज ते घेतात गेटवे ऑफ इंडियापर्यंत सोडण्यासाठी. वाव व्ह्यू मस्त भेटतोय. सो आता आम्ही कुठे पोहोचलोय? गेट ऑफ इंडियाला. आणि एवढी इकडे लाईन बघा. आमच्या पाठी लाईन आहे. ही सगळी अलिबागची लाईन आहे आणि आमची आरती पलटण सुद्धा त्याच्यातच उभी आहे. एवढी लाईन आहे. आता कधी येणार काय माहिती आमची लाईन. काय बोलायचं मेघना? टाइम लागेल पण आम्हाला जायलाच लागेल. तुमसे ना हो पाएगा. ए चपला अभी ये सब ये नाही. फोटोशूट चालू आहे. लाईन बघा किती आहे. ते पण बोटीने जायसाठी आणि एक एक बोट भरून जाणार इथून. वाजले आहेत. वॉच मध्ये दिसलं नाही मेघना. पण तुमच्यासाठी स्पेशल टायमिंग टाकून 8-9 बजे पोचे ना तो अपन डीजे नाइट पे पहुंचेंगे. कितने बजे? 8-9 बजे पोचे ना. कुठे कशाला? तेरे को नाचने का है ना विधि बस और कुछ नहीं करना तेरे को. नक्की का? कैसा? लाज रही है. लाज रही है विधि. 150 रुपया देगा. आम्ही आमचा प्लॅन कॅन्सल झालाय. खूप गर्दी होती. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं असेल. आता आम्ही चाललोय ओलाने कारण की आम्हाला लेट झालं तर आम्हाला टायमावर पोहोचायचंय. सो आम्ही आता उबर बुक केलं. सो आम्ही आता चाललोय ना. आता काय माहिती किती टाइम लागेल. विधि कितना टाइम बता रहा दिखा उसमें. सीट बेल्ट लगा समय कौन दिखा जा रहा है कितना टाइम बता रहा है. अरे टाइम बता कितना बता रहा है. वो लोग क्या देखेंगे तू बता ना. 5:31. मुंह से मारो मारो मुझे मारो मारो. गाईज आम्ही स्वतः उशिरा निघाल्यामुळे आम्हाला बोटीने नाही जाता आलं कारण खूप गर्दी होती. तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये. तर आम्ही गुपचूप ओला बुक केली आणि लोकेशन टाकून आम्ही आमच्या ठिकाणावर निघालो आहे आता. तर आता काय माहिती किती टाइम दाखवतं. इकडे तर 2 तास दाखवतात आहेत. बघू आता पुढे. सोन्याचा हार मागतात सोन्याचा हार. इसको भी यही चाहिए. झुमका चाहिए झुमका. हाँ इसको सोने का चाहिए ना. बिना पिए ना. Two hours later. वडापाव. वडापाव खायचा आहे. वडापाव कहाँ है? कसं कसं कसं. अगे गाडी आहे गाडी आहे गाडी गाडी. हे आमची माधुरी दीक्षित आहे. वडापाव कुठे? वडापाव. लव यू. दादा कौन है दादी अम्मा? बोल बोल बोल. तू ये दादी. माधुरी दीक्षित बन रही है आज. बोल माधुरी.
किती वाजले? सोनाली बाबू पिलो अभी ब्लॉक पी तू पी. A few moments later. मेघनाला भूक लागली होती, खूपच भूक लागलेली. बसले म्हणून आता आम्ही वडापावची ऑर्डर दिली. मला भूक लागली. सगळे बसलेत, म्हणजे आम्ही चौघीच आहे. सगळे म्हणजे आमच्यासाठी 4 जण आहे आम्ही. आता जास्तच किती वाजले तरी 8 वाजले ना. 8 वाजले तरी आम्ही पोहोचलेलो नाहीये. 8 वाजले. आम्ही थांबलो खायला तर पोहोचून 8:30 वाजे. कधी पोहोचणार आमचे वडापाव, कधी येणार, आम्ही कधी खाणार, आम्ही कधी नाचणार जाऊन. यार जल्दी पोहोच. मेघना नाही तुम्ही एकदा फोन करून सांगा ना त्यांना. ए माधुरी दीक्षित, ओ माधुरी दीक्षित. 2 hours later. ये बड़ी अच्छी बात कही आप. ये अच्छा. गुड मॉर्निंग गाईज. हा इकडला कॅम्पिंगचा मॉर्निंगचा व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा मॉर्निंगचा आमचा नाश्ता आहे, गरमागरम पोहे. मेघना बघा आमची कशी खाते, खूप आवडलेत तिला. आता आम्ही निघालो आहे. हे इकडचं नागावचं बीच आहे आणि ते आमचा पाठी टेंट होता. आता आम्ही इथून निघालो आहे. मेघना आणि कसला भारी व्ह्यू आहे यार, है ना. मॉर्निंगला मस्त वाटते, पण जास्त ऊन असं वाटतंय, मस्त वाटतं. जर असं चिल करायचं असेल ना तर ही जागा चांगली आहे. अलिबागचा नागावचा हा खूप सुंदर बीच आहे गाईज. तुम्ही इकडे प्लीज एकदा विजिट करा. इकडे फॅमिली आणि कपलसाठी खूप बेस्ट अशी प्लेस आहे ही. खरं तर माझी ही म्हणजे पहिलीच ट्रिप आहे अलिबागची आणि मी खूप म्हणजे छान असा अनुभव भेटला मला. खूप सुंदर असा बीच आणि खूप शांत आहे. मी माझ्या हॉस्पिटल स्टाफसोबत आले होते आणि या माझ्या राईट साईडला कॅम्पिंग्स आहेत. 1000 रुपीज पर पर्सन घेतात ते आणि विथ फूड इन्क्लूड, नॉनव्हेज आणि व्हेज, म्हणजे टायमिंगनुसार जेवण आहे त्यांचं तिकडे. DJ नाईट्स वगैरे सगळं अवेलेबल आहे इकडे. नाईट्स, मूवी, सिंगिंग्स म्हणजे. आणि माझ्या राईट साईडनी इकडेच बीचच्या समोरून तुम्ही गेलात तर वॉटर राईड्ससुद्धा अवेलेबल आहेत त्या साईडला. A few moments later. आता मी बीचवरून आली होती तर येताना आम्ही बीचच्या साईडला काय जवळा आणि बांगडा, सुका बांगडा घेतलेला आहे. सॉरी तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवला, त्याच्यामुळे सोनाली परत 100 रुपयाचा घेणार आहे व्हिडिओमध्ये टाकायला, दाखवायला. फक्त तुमच्यासाठी कष्ट करणार आहे. तिच्या आईशीला पाहिजे जवळा. तुम्हाला नंतर दाखवू. आम्ही आता सध्या जेवायला आलो आहे. मस्त की आम्ही चिकन थाली मागवली आहे. ती आता ऑर्डर केली आहे आणि इथे गोळा खायचं चालू आहे. बघा आमच्याकडे बघा गोळा. नथिंग पर्सन. ते आता कधी हातात दाखवते कालपासून. परत पाय दाखवणार आहे. परत वाटलंच तर आपण, तुम्हाला काय पाहिजे जवळा बिवळा, काय जवळा बिवळा कोणाला पाहिजे का? विधी जवळाच आहे का जवळा? बघू आता, जर घ्यायचं असेल सोनालीला तर आपण एखादी सुकट, नाही तर सुरमई बिरमई हाणू डायरेक्ट. विचारते माझ्या मम्मीला, थांबा जरा विचार, आपला आयतच देतील लोक.
त्या काकीला बोललं की विधी व्हेजिटेरियन काय बोलत का तुम्ही तर नॉन व्हेजिटेरियन आहे ना तुम्ही घ्या येऊन मच्छी जवला घ्या जवला जवला घ्या जवला जवला समझ रहे बघा सूपच्या मस्तपैकी सोलकडी हे बघा मस्तपैकी सोलकडी वा वा चिकन ग्रेव्ही भाकरी भाकरी आणि आम्हाला भात दिला ही आमची चिकन थाली आहे ये बड़ी अच्छी बात कही आप Few moments later. सो धन्यवाद गाईज माझा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी आता भेटूया नेक्स्ट ट्रिपमध्ये बाय